विधान परिषदेमध्ये जाणार आहोत। विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ होतोय, ते निवृत्त होतात। या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, पाहूया। उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। आमच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या नीलमताई गोरे आज निवृत्त होत आहेत। नीलमताई सलग 24 वर्ष या सभागृहात आहेत। रासू गवई साहेब सर्वाधिक सलग 30 वर्ष या सभागृहाचे सदस्य होते। त्यानंतर 24 वर्ष झाले तुम्हाला रेकॉर्ड मोडणार त्या सदस्य राहण्याचा मान विस पागे यांच्याकडे आहे। त्या विक्रमाची नीलमताईंनी बरोबरी केली आहे। एक महिला म्हणून उपसभापती पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रमी ताईंच्या नावावरच आहे। उपसभापती म्हणून अत्यंत कणखरपणे शिस्तबद्ध काम करून नीलमताईंनी या वरिष्ठ सभागृहाचा सन्मान वाढवलेला आहे, डेकोरम वाढवलेला आहे, याचं पावित्र्य वाढवलेलं आहे, लौकिक वाढवलेला आहे। उपसभापती म्हणून काम करताना आपण त्यांना पाहिलंय, ताईंचा तोल कधी जात नाही, त्या कधी विचलित होत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता कधी ढळत नाही आणि कोण बोललं तर सोडत नाही म्हणाले। ताईंचं काम बोलतं, ताईंचं लिखाण देखील चांगलं आहे, भक्कम आहे, त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे, त्यांची भूमिका कायम स्पष्ट असते। चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यास त्या घाबरत नाहीत। कालच ताईंनी घेतलेल्या एका निर्णयामुळे देखील त्यांची प्रचिती पुन्हा आली आहे। नीलमताईंचा पिंड सामाजिक चळवळीतून घडला आहे। अरे सामाजिक चळवळीतून घडला आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं। आणि तुम्ही काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नाहीत, सर्वसामान्य म्हणून आपण पुढे आलात आणि म्हणून संघर्षातून आपलं नेतृत्व आपण उभं केलेलं आहे। ताई आमच्या लढवय्या आहेत, शिवसेनेच्या रणरागिणी आहेत। बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेच्या रणरागिणी आपल्या महिला आघाडीला। सभापतीपद रिक्त असताना प्रभारी सभापती म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं। या सभागृहाची व महाराष्ट्र विधिमंडळाची उच्च परंपरा अबाधित राहील याची त्यांनी कायम जाणीव ठेवली। उपसभापती पदावरून काम करताना त्यांनी नेहमी सत्याची न्यायाची बाजू धरली। ताई, काही लोकांना तुमचा स्पष्ट व परखडपणा आवडला नसेलही, पण अशा लोकांची तुम्ही पर्वा न करता आपण आपलं आसनावर बसल्यानंतर जे काही सत्य आहे त्याच्या बाजूने आपण राहिलात। आणि नीलमताईंच्याकडं गेलो आपण खाली की ते पाहुणचार करण्यात देखील काही कमी नाही। पुण्याच्या असल्यामुळे भाकरवडी खायला देणार म्हणजे देणार, अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे। त्यामुळे नीलमताई यांच्याकडे पुणेरी पाटीऐवजी भाकरवडीची वाटी नेहमी दिसते। म्हणतात पुन्हा तिथं काय होणं, पण नीलमताईंना कळलं आता पुढचं स्टेशन आहे ठाणं। कारण बाळासाहेबांचे विचार आहे ठाण्यानेच जपले, वाढवले, जोपासले। नीलमताईबद्दल सांगायचं म्हटलं तर सभापती महोदय, जिजाईची शिकवण, रमाईची आठवण, शोभून दिसली सावित्रीची लेख, कामात ठरल्या नंबर 1 आणि म्हणून नेतृत्व ज्यांच्या ठाई ठाई आगे बढो नीलमताई। ताई, तुमच्या हातून उत्तम कार्य घडत राहो अशा तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो। अमोल तेव्हा निरोपाची भाषणं सध्या होत्या। या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तेव्हा या निरोपाच्या भाषणामध्ये त्यांनी यासोबतच त्यांना उत्तम आरोग्यासाठी देखील एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचा उल्लेख करताना साहेब म्हटलेला आहे। विधान परिषदेचे 9 आमदार आज निवृत्त होत आहेत। हे देखील निवृत्त होत आहेत। शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे। आम्ही दोघंही साताऱ्याचे सुपुत्र आहोत। त्यात दोघंही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे। साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते। कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी
आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात। विधान परिषदेच्या 9 आमदार आज निवृत्त होत असल्यानं त्यांच्यासाठी निरोप जो आहे तो दिला जातोय विधान परिषदेतून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।